पण एक गंमत मला तुम्हाला सांगायला आवडेल की असंभव मी करत होते मालिका तेव्हा मला सर्वोत्कृष्ट आईचं पारितोषिक मिळालं होतं. आणि तेव्हा माझी मुलगी मला म्हणाली की तू सर्वोत्कृष्ट आई आहेसच, फक्त तुला प्राइज आता मिळालं एवढंच. तर ती तुमच्या मालिकेसह अजून इतर कोणती मालिका तुम्हाला जास्त फार आवडते? मला नाही, मला कमळीच आवडते. मला पण. कमळी कमळी. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. आता मी आहे झी मराठी अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत आहे कमळी मालिकेतील कलाकार. हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मी मस्त, खूप कमाल दिसताय सगळेच. काय एकंदरीत लुक बद्दल काय सांगाल? आमच्या टीमला पिंक हा कलर मिळाला होता, त्यामुळे पिंक नुसार आम्ही सगळे वेगवेगळ्या कलर शेड्स मध्ये आलो. आणि माझं म्हणाल तर छान, मी तन्मय म्हणून माझं स्टायलिस्ट आहे, सो त्यांनी स्टाईल केलं, त्यांनी छान, आम्ही डिस्कस करून मग झालं छान. तुम्ही काय सांगाल? पिंक म्हणजे असा काय म्हणायचं त्याला, तरुणाईचा कलर आहे ना, त्यामुळे आमची सगळ्यांची मन तरुणच आहेत असं याच्यातून सिद्ध होतंय. तुम्ही खूप कमाल दिसताय, खूप सुंदर दिसताय. थँक्यू थँक्यू. आमच्याकडच्या सगळ्यात तरुण मंडळी पैकी हा एक. बरं, कोणतंही फंक्शन म्हटलं की एक्साइटमेंट असते. आता तर अवॉर्ड फंक्शन आहे, काय कसं वाटतंय, काय भावना आहेत? खूप इमोशन्स आहेत, जे असे ओव्हरवेल्मिंग आणि ग्रेटफुल आणि सगळ्याच गोष्टी, खूप अभिमान किंवा खूप भाग्यवान, सगळेच इमोशन असे खूप एकत्र आलेत आणि खूप छान वाटते, खूप मस्त वाटते. तुम्ही काय सांगाल? बऱ्याच वर्षानंतर मी झी अवॉर्डचं हे अटेंड करते, इथे उपस्थित राहते, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या लोकांच्या बरोबर आल्याचं, जवळच्या प्रियजनांच्या बरोबर काहीतरी आपण साजरं करतोय, याचा आनंद खूप मोठा आहे. खूप छान वाटतंय. पुढे जाऊन आता अवॉर्ड कोणाला मिळतील काय मिळतील माहिती नाही, पण आता आम्ही सगळे इथे कुठला मिळणार आहे माहिती नाही ना. पण आता इथे सगळ्यांबरोबर उपस्थित राहून या सोहळ्याचा मी एक भाग आहे, याचा इटसेल्फ एक वेगळा आनंद आहे. सो तो आनंद मी आता अनुभवतो. सो तुमचा काही परफॉर्मन्स वगैरे आम्हाला बघायला मिळणार आहे? हो, बघायला मिळणार आहे तुम्हाला. किती आहेत ते आता तुम्ही बघा टेलिकास्टला. पण तुमचं आहे का? काही गोष्टी सस्पेन्स राहिल्या पाहिजेत ना, त्यामुळे खूप सुंदर परफॉर्मन्स असणार आहे एवढं नक्की, आणि तुम्हाला बघायला खूप आवडेल. तुमचाही आम्हाला बघायला मिळणार आहे? आता ते मलाही माहिती नाहीये. ते तुम्हाला बघावं लागणार. आम्हालाही बघायला. तर ना आपण ना झी मराठी बघतच लहानाचे मोठे झालो आहोत, तर त्याबद्दल म्हणजे जीशी असलेलं एक नातं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? स्पेशली मला तुम्हाला विचारायचं. हो, मी आता मगाशी सांगितलं तसं की दीर्घ कालावधीनंतर मी झी मराठीवरती मालिका करतेय, त्यामुळे तेव्हा म्हणजे मला असं वाटतं की असंभव झाली किंवा एका लग्नाची दुसरी गोष्ट झाली, कार्यदुरावा झाली, त्या मालिकांच्या नंतर मी बऱ्याच वर्षांनी करतेय. त्यामुळे आता पुन्हा एकदा ह्या झी अवॉर्ड फंक्शनचा सगळा हा माहोल, हा सगळा चकचकाट, झगमगाट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसांची प्रेमळ साथ, सहवास, त्यांच्या ओळखी होणं, त्यांच्याबरोबर हास्य विनोद, ते क्षण, ते जास्त लक्ष. आणि मी मगाशी म्हटलं तसं की माझ्या दृष्टीने ज्यांना नॉमिनेशन आहे त्यांना अवॉर्ड मिळालेली आहेत असं मी समजते. त्यामुळे आम्ही सगळेच जण कुणालाही अवॉर्ड मिळालं तरी मनापासून टाळ्या वाजवणार आहोत. त्यामुळे हा एक खूप उत्सवाचा, कारण उत्सव नात्यांचा म्हटलंच आहे, तर तसा हा उत्सव आहे, त्याच्यात सहभागी होता आलं याचा आनंद होतो. आयुष्यात पहिला मिळालेलं एखादं बक्षीस किंवा त्याच्याबद्दलची तिघही एखादी एक आठवण शेअर करा. मला सगळ्यात पहिलं, मी ज्युनियर केजी मध्ये असताना मला डान्स कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मिळालं, ते मला आठवतंय. एक वीरा आई तू डोंगरावर ह्या गाण्यावर डान्स केलेला आहे. अगदी पहिलं बक्षीस मला आठवत नाही, म्हणजे शाळेत बिळेत मिळाली असती. पण एक गंमत मला तुम्हाला सांगायला आवडेल की असंभव मी करत होते मालिका तेव्हा मला सर्वोत्कृष्ट आईचं पारितोषिक मिळालं होतं. आणि तेव्हा माझी मुलगी मला म्हणाली की तू सर्वोत्कृष्ट आई आहेसच, फक्त तुला प्राइज आता मिळालं एवढंच. तर ती माझ्यासाठी खूप चांगली आहे. बक्षीस लहान असताना एकदा अभिनयासाठी पहिलं बक्षीस मिळालं होतं, पण माझ्यासाठी अशी लक्षात राहण्यासारखं बक्षीस म्हणजे जेव्हा प्रेक्षक आपल्याला प्रत्यक्षात जेव्हा भेटतात आणि ते ज्या प्रकारे त्यांचं प्रेम व्यक्त करतात ना,
ते बक्षीस जास्त स्पेशल असतं केव्हा? असं मला वाटतं. आपण एक छोटासा गेम खेळूया. झीवर एकूण किती मालिका लागतात आत्ता? बापरे. नाही मला 6:30 पासून ना, 7 मालिका का? 6:30 पासून सुरू आहे ना, 6:30. 6:30 बरोबर आहे. हो. झीवर 9:30 वाजता कोणती मालिका लागते? तारिणी. तारिणी. झी मराठी म्हणजे तुमची मालिका सोडून इतर कोणत्याही मालिकेतली निगेटिव्ह भूमिका जी तुम्हाला खूप आवडते? दिशा. मला देवमाणूसचं काम पण एक मला खूप आवडतं किरणचं. तुमच्या मालिकेचा पहिला एपिसोड कधी रिलीज झाला होता? 30 तारखेला. जून. तुमच्या मालिकेसह अजून इतर कोणती मालिका तुम्हाला जास्त फार आवडते? मला नाही, मला कमळीच आवडते. मला पण. कमळी. तुमच्या मालिकेत एकूण टोटल, पटकन रॅपिड उत्तर द्यायचं हा, तुमच्या मालिकेत एकूण किती टोटल कलाकार आहेत? अरे बापरे. नाही मला रॅपिड मला नाही पण सांगता. रॅपिड शक्यच नाही. रॅन्डम. 20 ते 25 मध्ये. खूप आहे, कलाकार हो, खूप आहे. 20 ते 25 मध्ये. नाही, आणि खूपच आहेत कलाकार. झी मराठीवरील जुन्या मालिकेतील तुमच्या आवडत्या 5 मालिकांची नाव? ओ, माझ्याच आहेत की. अग्निहोत्र, असंभव, एका लग्नाची दुसरी गोष्ट, कारे दुरावा आणि झी वरती वादळ वाटून. कोणतं एखादं झीवरच्या मालिकेचं तुमचं आवडतं गाणं ते तुम्ही गाल का? नाही. तुला कोणती मालिका आवडायची झीवरची? होणार सून, कारे दुरावा, आणि ताईंनी सांगितलेल्या ताईंच्याच बऱ्याच मालिका मला. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलंय. तुम्हा तिघांनाही ऑल द बेस्ट. थँक्यू. नेक्स्ट मार्क. इथे Thank you.